भाजप आमदार जयकुमार रावल सर आपल्यासोबत आहेत. सर तुम्हाला तर अनुभव आहे, परंतु निवडणूक लागल्यानंतर धाकधूक असते आणि जिंकल्यानंतर पुन्हा सभागृहात यायला मिळतं आहे, हा एक आत्मविश्वास आनंद असतो. काय भावना आहे? आज तर आत्ता या क्षणाला खूप आनंद, हर्ष आणि उत्साहाचं वातावरण सगळीकडे आहे. आणि मग इथे विधान भवनला 5व्या वेळा येत असताना मनामध्ये एक जबाबदारीचं, एक दडपणसुद्धा असतं, एक जबाबदारीचं, की आपल्याला आता ज्या ज्या गोष्टी आपण सांगितल्या त्या गोष्टी करायच्या आहेत आणि त्या गोष्टी करून दाखवायच्या आहेत. आणि म्हणून एक प्रकारचं पॉझिटिव्ह आत्मविश्वास मनामध्ये आहे की देवेंद्र फडणवीससारख्या कॅप्टनच्या नेतृत्वाखाली ज्यांनी 14 ते 19 जोरदार काम केलं, अशा व्यक्तिमत्वाबरोबर काम करणार आहे. आणि म्हणून आम्हालाही गॅरंटी की आमचा कुठलाही विकासची योजना आहे ती होणारच आहे. आणि मग आमच्याकडे आमचे लोक फार मोठ्या भविष्य म्हणजे उत्साहाने आणि आशाने पाहतात आहे. खानदेशामध्ये, उत्तर महाराष्ट्रामध्ये आणि संबंध महाराष्ट्रामध्ये विकास होणार आहे आणि त्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. खूप जबाबदारी आणि भावनात्मक क्षण आहे. कॅप्टन देवेंद्र फडणवीस आहेत, त्यांच्या टीममध्ये तुमचा समावेश होईल अशी चर्चा आहे. तुमचं नावसुद्धा संभाव्य मंत्री म्हणून यादीमध्ये चर्चेले जात आहे. काय तुमची इच्छा आहे किंवा तुम्ही काय प्रस्ताव तसा ठेवला आहे का? अरे खरं तर आता 5व्या वेळेस मी निवडून आलो आणि साधारणतः 96,000चं लीड मला मिळालं आहे. आणि म्हणून एक प्रकारची जबाबदारीची जाण असताना ज्यावेळेस आम्ही भारतीय जनता पार्टीचा आमदार आहे म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या टीममध्ये महायुतीचा सदस्य आहे आणि म्हणून त्यांच्या टीममध्ये आहेच आणि त्यांच्या माध्यमातून कामं आमचे नेहमीच होत असतात. विरोधी पक्षात होतं तरी तेच कॅप्टन होते आणि मग कामं होत राहतात आणि त्या माध्यमातून महाराष्ट्र विकासाकडे जाणार आहे. आणि तुम्ही बघणार की पुढचा काळ हा महाराष्ट्राचा सुवर्ण योग राहणार आहे. देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्री म्हणून आज सभागृहात येत आहेत. काय भावना आहेत? कारण त्यांनी 5 वर्षाचा काळ जर आपण पाहिला तर एक संघर्षाचा, संयमाचा काळ जो आहे तो त्यांचा होता. आता पुन्हा मुख्यमंत्री म्हणून त्या पदावर बसल्यानंतर आज सभागृहात येणार आहे. देवेंद्र फडणवीस साहेब हे पुन्हा मुख्यमंत्री होणार आहे हे मोठं आपल्याला पुढच्या काळामध्ये लोकांना एक केस स्टडी राहणार आहे की एखादा नेता तो संयम आणि समुद्र जे म्हटलं ना, त्या पोटामध्ये सगळं पचवत, चांगला वाईट काळ पाहत, अडचणीचा काळ पाहत, लोकांनी राईट ऑफ केलं, लोकांनी सांगितलं की मुख्यमंत्रीला उपमुख्यमंत्री बनावं लागतं, अनेक गोष्टी चांगल्या वाईट गोष्टी घडल्या, त्या सगळं पचवून मी पुन्हा येईल या गोष्टीवर चेष्टा करायचे लोक. मी पुन्हा आलं, मैं समंदर हूँ लौट के आऊँगा असं त्यांनी म्हटलं आहे. आणि समुद्रासारखं विशाल त्यांचं मन आहे आणि म्हणून ते लौट के आहे. मला वाटतं त्यांची जी भावना आहे हे अनेकांना प्रेरणादायी. राजकारणामध्ये संयम ठेवणं, आनंदात राहणं, आलेला प्रसंगाला तोंड देणं आणि त्याच्या माध्यमातून पुढे चालत राहणं हे उत्तम उदाहरण आपल्या सगळ्यांना जीवनासाठी एक उदाहरण आपल्याला मिळालं. आमच्या सगळ्यांसाठी उदाहरण आहे. आमच्या हृदयाच्या अंतःकरणापासून त्यांच्या भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. नक्कीच महाराष्ट्राला त्या मोठ्या उंचीवर नेतील हा मनामध्ये ठाम विश्वास आहे. साहजिकच आहे. जयकुमार रावल आपल्यासोबत होते. त्यांनी म्हटलेलं आहे की देवेंद्र फडणवीस जे आहे ते हे कॅप्टन सध्याच्या भूमिकेत आहेत आणि आम्ही या त्यांच्या सोबत सहकार्य म्हणून काम करणार आहोत सदैव, असं त्यांचं म्हणणं आहे. कॅमेरामन प्रेम म्हात्रेसोबत विनायक डावरूम, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.